सोलापूर वन विभागांतर्गत बोरामणी परिसरात सुरू करण्यात येणाऱ्या गवताळ सफारीचे लोकार्पण आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वन विभागाचे उपवन संरक्षक कुशाग्र पाठक, सहाय्यक वन संरक्षक अजित शिंदे, विशाल चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे, बोरामणीचे सरपंच प्राध्यापक राज साळुंखे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बोरामणी गवताळ सफारी हा एकूण 300 हेक्टर परिसर आहे. या सफारीमध्ये काळवीट, कोल्हे, लांडगे, ससे यासह गवताळ प्रदेशातील विविध पक्षी आणि प्राणी पाहता येतील. सफारी अंतर्गत वॉच टॉवर करण्यात आला आहे. या परिसरात 2 वनतळे आहेत. 11 किलोमीटरचा मुरुम रस्ता करण्यात आला आहे. पर्यटकांसाठी माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. गवताळ सफारीची माहिती देण्यासाठी गाईडची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षक NR प्रवीण यांच्या संकल्पनेतून हा गवताळ सफारीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शशिकांत सावंत आणि वनरक्षक अनिता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. लवकरच वनविभागाच्या संकेतस्थळावर गवताळ सफारीची बुकिंग करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक रेणुका सोनटक्के यांनी केले. आभार वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे यांनी मानले. गवताळ सफारी येथील गाईड पंकज चिंदरकर यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि इतर मान्यवरांना या परिसराची माहिती दिली. सोलापूर वन विभागाच्या वतीनं बोरामणी परिसरामध्ये गवताळ सफारी सुरू करण्यात येणार आहे आणि आज आमदार सचिनदादांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. दादा, आपल्या या परिसरामध्ये नवीन काहीतरी होतंय, तर आज उद्घाटनाच्या निमित्तानं काय सांगता येईल? 250 हेक्टर वनभूभाग लाभलेला हा बोरामणीचा भाग आहे आणि आमचे DFO पाठक साहेब असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, खूप कष्ट करून मेहनतीने इथं गवताळ सफारी पार्क उभं केलेलं आहे. आपल्या भागात हे पहिल्यांदा होत आहे आणि मी आज आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करू इच्छितो, एक उत्कृष्ट सफारी गवताळ सफारी इथं केलेलं आहे. वन अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी, तालुक्यातील असतील, जिल्ह्यातील असतील, ह्या सगळ्या लोकांनी आवर्जून बोरामणीला यावं. वन्यजीव इथं कसे राहतात, त्यांचं वास्तव्य कसं आहे आणि या सगळ्यांसाठी 250 हेक्टरचा भूभाग, चांगला मोठा भूभाग या ठिकाणी उपलब्ध आहे. अवश्य म्हणजे बाहेरगावचा प्रवास करत असताना आपल्या गावात काय आहे, आपल्या तालुक्यात काय आहे, आपल्या जिल्ह्यात काय चांगलं आहे, ह्याचंही इतर पर्यटन क्षेत्राला आपण भेट देत असताना आपल्या जवळचं पर्यटन क्षेत्रालाही लोकांनी भेट द्यावं आणि खरोखर एक चांगला उपक्रम वन खात्याने केलेला आहे. मी वन खात्याच्या अधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारी मानतो. चांगला उपक्रम त्यांनी केला. दादा, बऱ्याचदा असं म्हणलं जातं की सोलापूर परिसरात काहीच नाही, त्याचं निगेटिव्ह मार्केटिंग होतं, पण आता हे सोलापुरात काहीतरी पॉझिटिव्ह होतं. सोलापुरात खूप काही आहे, फक्त आपण बघण्याची दृष्टी जिसकी सोच ज्याला म्हणतो त्याला, तर खूप चांगलं आहे मार्केटिंग करण्यासाठी. तीर्थक्षेत्र पर्यटन आपल्याकडे चांगलं आहे. म्हणजे पूर्वी कधी काळी चादर आणि एक टेक्स्टाईल एकाच गोष्टीवर आपण होतो, पण आज तीर्थक्षेत्र पर्यटन आपल्याकडं खूप चांगलं वाढायला आहे आणि त्यासोबत हा वनपर्यटन हा नवीन उपक्रम वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी चांगलं सुरुवात केलेली आहे आणि ह्या व्यतिरिक्त हळूहळू नवीन उपक्रम शासनाचे येत आहेत. एकंदर आपण सगळ्यांनी सामूहिक कलेक्टिव्ह आपण जर एफर्ट्सने काम केलं तर चांगलं सोलापूर भविष्यात आपल्याला दिसेल. विविध क्षेत्रातलं अग्रेसर झालेलं सोलापूर आपल्या सगळ्यांना येत्या काळात दिसेल. नमस्ते, मी अजित शिंदे, सहाय्यक वन संरक्षक सोलापूर, वन विभाग सोलापूर. आज या ठिकाणी बोरामणी गवताळ सफारी ही माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि सोलापूरमधला हा पहिलाच गवताळ सफारीचा प्रोजेक्ट आहे आणि हा खूप चांगला प्रोजेक्ट वन विभागाने या भागामध्ये सुरू केलेला आहे आणि त्या प्रोजेक्टच्या मध्ये खूप 250 हेक्टर जवळजवळ क्षेत्र आम्ही त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. 11 किलोमीटरचा हा ट्रॅक आहे आणि ह्या सर्व क्षेत्रामध्ये आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे गवताळ पक्षी असतील, प्राणी असतील, वनस्पती असतील आणि गवताच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि बायोडायव्हर्सिटी स्टडी करण्यासाठी या ठिकाणी एक चांगलं एक झोन या ठिकाणी गवताळ सफारीचा तयार करण्यात आलेला आहे. या भागामध्ये सोलापूरमध्ये आल्यानंतर पक्ष्याचं जवळजवळ 250 स्पेसीसच्या आसपास ह्या भागामध्ये त्या ठिकाणी पक्षी आढळतात. तसेच या मेजर जर ब्लॅकबग आहे, जे आपण ब्लॅकबग आहे, लांडगा आहे, ससे आहेत, कोल्हा आहे, नीलगाई आहेत
अशा प्रकारचे प्राणी आपल्याला ह्या सफारीमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे बघता येणार आहे, त्याची फोटोग्राफी करता येणार आहे आणि निसर्गाचा एक उत्तम असा अनुभव, आनंद आणि या ठिकाणी घेता येणार आहे. तसेच या ठिकाणी आम्ही एक वॉच टॉवर तयार केलेला आहे, त्या ठिकाणी मचांची सुद्धा सोय केलेली आहे आणि मचान सोयीमध्ये मचान नाईट स्टेसुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. जेणेकरून जे कोणी पर्यटक आहेत, जे नाईटला येऊन राहणार आहेत, रात्र स्टे करणार आहेत, रात्रीचा अनुभव निसर्गाचा ह्या फॉरेस्टचा आनंद घेणार आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्यामुळं एक वेगळ्या प्रकारची सफारी ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळं सर्वांनी त्या सफारीचा आनंद घ्यावा आणि त्याचं बुकिंग हे ऑनलाईन असणार आहे आणि ऑनलाईन बुकिंगमध्ये वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून बुकिंग करायचं आहे. एक 500 रुपये स्वतःच्या व्हेकलने जाण्यासाठी, एका व्हेकलमध्ये 4 ते 6 लोक असणार आहेत आणि त्यांनी जायचं आहे. ऑनलाईन बुकिंग करायचं आहे. गाईड आमचा कंपल्सरी आहे. या ठिकाणी 6 गाईड आणि 1 मॅनेजर असे 7 लोकांचं चांगलं प्रशिक्षित गाईड त्या ठिकाणी आम्ही नेमलेले आहेत आणि त्यांना घेऊनच आपल्याला ही सफारी करायची आहे, जेणेकरून ते आपल्याला सर्व या भागातली माहिती देणार आहेत. सोलापूर जिल्हा हा धार्मिक स्थळासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याच अनुषंगाने आपल्याला पर्यटन स्थळासाठी, म्हणजे पर्यटन स्थळ, निसर्ग पर्यटन स्थळासाठी सुद्धा प्रसिद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी हे वन विभागाने उचलले एक चांगलं पाऊल आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।